तर आपण पेपर 1 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आता पेपर 2 ची आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. ओके. स्क्रीन दिसते तुम्हाला? कोणीतरी एकाने सांगा. हो, दिसते सर, दिसते सर. ओके ओके. झाली सर. ओके ओके. सो पेपर 2 मध्ये बघा, जर आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 साठी अभ्यास करत असाल तर आपण तर याच्यामध्ये सगळी शैक्षणिक व्यावसायिक अर्थ बघूया आपण. तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 देण्यासाठी सदर उमेदवाराने कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी, तसेच डीएड किंवा बीएड उत्तीर्ण केले असावे. जसं आपण पेपर 1 साठी पात्रता पाहिली की सदर विद्यार्थी हा डीएड असावा, 12वी डीएड असावा. तसं या ठिकाणी अजून एक पात्रता सगळ्यात महत्वाची ती म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि डीएड असेल तर पेपर 2 देऊ शकतात. ग्रॅज्युएशन प्लस बीएड. आता बीएड करायचं तर ग्रॅज्युएशन असणारच आहे, त्यामुळे बीएड असलेले विद्यार्थी टीईटी पेपर 2 आणि ग्रॅज्युएशन आणि डीएड असेल तर टीईटी पेपर 2 देऊ शकतात. ओके. त्याच्यामध्ये आपणास माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 हा वर्ग 6वी ते 8वी करता विषय शिक्षक होण्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 देताना आपल्याला पदवीच्या वर्षाच्या शेवटी असणारे विषय किंवा बीएडला असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धतीचे विषय घेऊनच पेपर 2 आपण देऊ शकतो. हे वाक्य महत्वाचं आहे. तर पेपर 2 द्यायचा असेल तर पदवीच्या वर्षाच्या शेवटी असणारे विषय आणि बीएडला असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धतीचे विषय घेऊनच आपण टीईटी पेपर 2 देऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया. ग्रॅज्युएशन सायन्स मॅथ्स प्लस बीएड डीएड असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 देताना मॅथ्स आणि सायन्स हे विषय निवडणं अनिवार्य आहे. आणि ग्रॅज्युएशन सोशल सायन्स मधून असेल आणि बीएड असेल किंवा डीएड असेल तर अशा उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 निवडताना सोशल सायन्स हा विषय निवडणे अनिवार्य आहे. ग्रॅज्युएशन एनी लँग्वेज प्लस बीएड डीएड असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर देताना एक तर तुम्ही मॅथ्स सायन्स घेऊ शकता किंवा सोशल सायन्स घेऊ शकता. पुन्हा एकदा मी समजून सांगतो. ग्रॅज्युएशन असेल डीएड असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ग्रॅज्युएशन असेल डीएड असेल तर तुम्ही मॅथ्स सायन्स पण घेऊ शकतात, सोशल सायन्स पण घेऊ शकतात. हा एक भाग याच्यामध्ये झाला. तर याच्यामध्ये एक विषय तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर पुढे महत्वाचा बाब आहे ती म्हणजे अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 विषय शिक्षकांसाठी वर्ग 6वी ते 8वी करता अनिवार्य असल्याने आपल्या पदवीच्या वर्षी असलेल्या विषयातूनच तुम्ही पात्र ठरणाऱ्या विषयास अनुसरूनच टीईटी पेपर 2 मधील विषय निवडणं अनिवार्य केले आहे. परीक्षेचा आराखडा आणि प्रश्नांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 150 गुण, 150 मिनिटं, 150 प्रश्न. जसं पेपर 1 ला होतं तसं स्वरूप आहे. विषय ग्रॅज्युएशनला मॅथ सायन्स असणाऱ्यांसाठी खालील प्रमाणे विषय असतील. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र गुण 30, प्रश्न 30, मल्टी चॉईस. भाषा 1 गुण 30, प्रश्न 30, मल्टी चॉईस. भाषा 2 गुण 30, प्रश्न 30, मल्टी चॉईस. गणित आणि विज्ञान असेल गुण 60, प्रश्न 60. म्हणजे हे कोणासाठी म्हणतोय? ज्यांचा गणित आणि विज्ञान विषय असेल त्यांच्या बाबतीत म्हणतोय. आता ज्यांचं सोशल सायन्स असेल ग्रॅज्युएशन मध्ये किंवा ज्यांना सोशल सायन्स म्हणून टीईटी पेपर 2 द्यायचा असेल तर बालमानसशास्त्र ऍज इट इज राहील, भाषा 1 ऍज इट इज राहील, भाषा 2 ऍज इट इज राहील. नंतर मात्र बदल कुठे राहील तर सामाजिक शास्त्रामध्ये 60 प्रश्न आणि 60 गुण मल्टी चॉईस असणार आहे. ग्रॅज्युएशनला भाषा विषय असणाऱ्यांनी वरील पैकी कोणताही एक विषय घेऊन टीईटी पेपर 2 देऊ शकतात. अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 मध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विषयानुसार त्या उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा 2 मध्ये विषय निवडायचे असतात. ते विषय कोणते निवडायचे आहेत ते वर दिल्याप्रमाणे आहे. 2024 मध्ये ही परीक्षा आता इथं ऑनलाईन म्हटले पण मुळात असं नाही, ती ऑफलाईन होणार आहे. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हा जो पहिला विषय आहे तर याच्यामध्ये साधारणपणे 6वी ते 8वी साठी असल्याने तर 11 ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत
त्यांचे बुद्धिमत्तेवर आधारित समस्या, शालेय समस्या यावर प्रश्न असतील. 11 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये उद्भवणारी समस्या, त्यांच्या आंतरक्रिया, त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, त्यांच्या अध्ययनविषयी असणाऱ्या अडचणी, त्यांचे उपाय याच्यामध्ये समावेश असेल. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 साठी पात्र असणारे उमेदवार हे बीएड उत्तीर्ण उमेदवार असल्याने त्यांच्या बीएड पदवीमध्ये जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषय होता तो अभ्यासणं आवश्यक आहे. IBPS पॅटर्न मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे मी पहिल्या पेपरच्या वेळेस पण आता मगाशी जी मीटिंग झाली तिथेही सांगितलं. तुमच्या अध्यापन कौशल्य, समस्या विद्यार्थ्यांच्या यावर अवलंबून असणार आहे. प्रेझन्स ऑफ माइंड कसा आहे त्याच्यावर असणार आहे. भाषा 1, भाषा 2 मध्ये उमेदवाराला अनिवार्य केला भाषा विषय आहे. भाषा विषयामध्ये 2 असतील, 2 भाषा असतील तर ती भाषा कोणती निवडायची हा उमेदवाराला पूर्णपणे अधिकार आहे. इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषांवर विचारले जाणारे प्रश्न सखोल व्याकरणावर विचारले जात असून IBPS पॅटर्न मध्ये तुमच्या भाषा कौशल्यावर व भाषेच्या आकलनावर आधारित प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता आपल्याला कन्फर्मेशन फक्त एवढंच पाहिजे होतं की गव्हर्नमेंट कडून की सदर परीक्षा त्यांनी म्हटले ऑफलाईन करणार आहेत. ऑफलाईन झाली तर मग आपला IBPS पॅटर्नला थोडा रामराम करता येईल. IBPS पॅटर्न हा वेगळा आहे, पण त्यानुसार जरी ऑफलाईन पेपर झाला IBPS पॅटर्न नुसार तर तो तसा राहील. जर IBPS पॅटर्न नुसार नाही झाला तर ऑफलाईन पेपर आपल्याला सोपा जाऊ शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका पाहून सुद्धा हा अभ्यास करू शकता. एकंदरीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 साठी जो अभ्यासक्रम भाषा विषयांसाठी आहे तोच भाषा पेपर 2 साठी सुद्धा भाषा विषयाचा अभ्यासक्रम आहे. SSC बोर्डाची काठिण्य पातळी असेल. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणारा व्याकरणिक दृष्ट्या अभ्यासक्रम, संपूर्ण अभ्यासक्रम शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तुमचा असणार आहे, भाषा विषयांसाठी असणार आहे. त्यानंतर गणित आणि विज्ञान आता हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. ज्यांचं मॅथ्स आणि सायन्स आहे त्यांच्यासाठी महत्वाची बाब, ज्यांचं मॅथ्स आणि सायन्स आहे यामध्ये इतर स्पर्धा परीक्षा यामधील गणित विषयात विचारले जाणारे प्रश्न आणि IBPS पॅटर्न मध्ये विचारले जाणारे प्रश्न यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे आपण म्हणू शकतो. कारण इतर परीक्षांमध्ये गणित या विषयावर भर दिला जातो, तर IBPS पॅटर्न मध्ये बुद्धिमत्ता या विषयावर भर दिला जातो. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 हा ऑनलाईन पद्धतीने होणार असतो. आता इथं ऑनलाईन जरी आपण टाईप करून म्हटले तर तो ऑफलाईन होणार आहे, ही मात्र लक्षात ठेवायचं आहे. पेपरला आलेली न्यूज आणि त्यांनी जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा पेपर ऑफलाईन होणार असल्याचं म्हटल्याने आपल्याला थोडं पुस्तकं घ्यायची घाई करायची नाहीये. तर आपण नोट्स आपण तसे तयार करून देणारच आहोत. आता जर तो ऑफलाईन झाला तर मग कुठली पुस्तकं वापरायची, कुठल्या नोट्स वापरायच्या याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहे. ती काळजी नसावी. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे IBPS पॅटर्न नुसार बुद्धिमत्ता, कौशल्य, कमी वेळेत निर्णय घेण्याची क्षमता, कम्युनिकेशन स्किल, ग्रास्पिंग स्किल, तुमची तार्किकता यांचा विचार करून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे यावेळेस होणारी परीक्षा IBPS पॅटर्न नुसार अजूनही पुन्हा मी क्लिअर करतोय की ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे IBPS पॅटर्न आहे की नाही ते आपल्याला कन्फर्म लवकरच समजणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मध्ये जो गणित विषयाचा अभ्यासक्रम आहे तोच पेपर 2 साठी आहे. फक्त त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. तर्कशास्त्र, लॉजिक, ॲझम्पशन्स, आर्ग्युमेंट्स, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, विधान निष्कर्ष, विधान कार्यवाही, स्टेटमेंट, कोर्सेस ऑफ ऍक्शन, वर्गीकरण, बैठक व्यवस्था, कंपॅरिझन, सिक्वेन्शियल ऑर्डर ऑफ थिंग्स, घटनाक्रम, निवड प्रक्रिया, नातेसंबंध, घड्याळावरील प्रश्न, देन क्रम आणि मतमोजणी, दिनदर्शिका, व्हेन आकृत्या, नातेसंबंध, रिकाम्या जागा, दिशाबोध, सांकेतिक भाषा, विसंगत घटक, समान संबंध,
मालिकापूर्ती यांचा समावेश याच्यामध्ये होतो. तर विज्ञान विषयामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे विज्ञानाच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत, विज्ञानामधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, विज्ञानामधले जे नियम आहेत, विज्ञानामध्ये जे जे नियम आहेत, न्यूटनचा नियम असेल, इतर जे नियम असतील, तर या सगळ्यांचा याच्यामध्ये काय होणार आहे, समावेश असणारे विज्ञान या विषयामधले सगळे संकल्पना नियम यावर आधारित असणार आहेत. तसेच गणित आणि विज्ञान या विषयाकरता असणारा अभ्यासक्रम, गणित आणि विज्ञान या विषयाकरता असणारा जो अभ्यासक्रम आहे, यामध्ये वर्ग 6वी ते 8वीची पाठ्यक्रमाची पुस्तके यामधील अभ्यासक्रम सुद्धा लागू होतो. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय मिळून एकूण 60 प्रश्न विचारले जातात. ते 60 गुणांसाठी असणार आहेत. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय मिळून एकूण 60 प्रश्न विचारले जातात, जे 60 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे गणित आणि विज्ञान या विषयावर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 मध्ये जास्त भर दिला असल्याने एकंदरीत माध्यमिक शाळात परीक्षेचा अभ्यासक्रम यावरील सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता ज्यांचं गणित विज्ञान होतं तो विषय झाला. आता ज्यांना सामाजिक शास्त्र घ्यायचं आहे, तर त्यांच्यामध्ये उमेदवारांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला सामाजिक शास्त्र हा विषय आहे, त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 देताना सामाजिक शास्त्र हा विषय घेऊन ती परीक्षा उत्तीर्ण करावी. यामध्ये सामाजिक शास्त्र या एकाच विषयाला 60 गुण असून 60 प्रश्न विचारले जातात. यामध्ये महत्वाच्या कन्सेप्ट, कंटेंट, आशय, अध्यापन शास्त्रीय पद्धती यांचा समावेश होतो. तसेच वर्ग 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम लागू होतो. तर पेपर 2 मध्ये वर दिल्याप्रमाणे प्रश्नांची काठिण्य पातळी बदलू शकते. म्हणून वर्ग 6वी ते 8वी, वर्ग 1ली ते 12वीचे सदर विषयाची पाठ्यपुस्तके त्यांचा अभ्यासक्रम अभ्यासणं गरजेचं आहे. सोबत बीएड पदवीला असणारा बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र विषय अभ्यासणं सुद्धा आवश्यक आहे. तर याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया तोच आहे. ओपन कॅटेगरी असेल तर 150 पैकी 90 गुण पाहिजे. ओपन कॅटेगरीसाठी जनरल कॅटेगरी ज्याला म्हणतो, आणि जनरल कॅटेगरी सोडून ओबीसी, एससी, एनटी, विजे जेवढ्या अदर कास्ट आहेत त्यांना 150 पैकी 82 गुण असणं आवश्यक आहे. हा क्रायटेरिया याच्यामध्ये लावला आहे. अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता परीक्षेचा पेपर पॅटर्न यांची माहिती आपण इथे डिटेलमध्ये घेतलेली आहे.